नमस्कार, क्रांतीची दस्तकमध्ये आपले स्वागत आहे। आज आम्ही आपल्याला एका विशेष सोहळ्याची बातमी देत आहोत। तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचा वाढदिवस गोरेगाव येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात गोरेगाव येथील बीव्ही लॉन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। संपूर्ण परिसर विजयभाऊंच्या जय जयकाराच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। तर या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार विजयभाऊंनी सामाजिक बांधिलकी जपली। दिव्यांगांना सायकल रिक्षांचे वाटप करून त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला। यासोबतच समाजासाठी एक आदर्श निर्माण करत महारक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात तब्बल 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा संदेश दिला। अँकर यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार विजयभाऊंना शुभेच्छा दिल्या। वक्त्यांनी आपल्या मनोगतातून विजयभाऊ हे केवळ आमदार नसून एक सच्चे जननेते आहेत असे सांगितले। तिरोडा गोरेगावच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे। सलग 3 वेळा निवडून येणे हे त्यांच्या लोकप्रियतेचे आणि जनतेच्या त्यांच्यावरील विश्वासाचे प्रतीक आहे। ते जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात नेहमीच सहभागी असतात अशी भावनाही व्यक्त करण्यात आली। अँकर या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते इंजी आशिष बारेवार, हिराभाऊ रहांगडाले, संजय बारेवार, विकास बारेवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शेवटी उपस्थित सर्वांनीच एकमुखाने असा विश्वास व्यक्त केला की आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास होत राहील। अँकर तर ही होती आजची विशेष बातमी। क्रांतीची दस्तक महेंद्र माने गोंदिया यांच्याकडून। आता इथेच थांबतो। नमस्कार। शुभेच्छा दिल्या त्यामुळे मला एक जीवनामध्ये आणखी काम करण्याकरिता एक प्रेरणा मिळाली आहे आणि त्या अनुषंगाने वाढदिवसाच्या निमित्तानं आज तिरोड्यामध्ये मोठा ब्लड कॅम्प ठेवण्यात आला। त्याचबरोबर गोरेगावमध्ये सुद्धा रक्तदान शिबिर ठेवण्यात आला। त्याचबरोबर मॅरेथॉन दौड या आंतरराष्ट्रीय त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी आजच एक मॅरेथॉन दौडच्या स्पर्धा ठेवली। त्याचबरोबर दिव्यांग बंधूंना सायकल वाटपचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला आणि हजारो लोकांच्या माध्यमातून मला पुनश्च एक शुभेच्छाच्या माध्यमातून एक बळ देण्यात आलेला आहे। निश्चितच त्यांच्या ऋणी आहोत, त्यांच्या आभारी आहोत। ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या, ज्यांनी प्रत्यक्ष दिल्या, त्यांनी अप्रत्यक्ष दिल्या, अशा सगळ्या माझ्या स्नेहीच्या मी मनपूर्वक आभार मानतो।